गोंदिया से एक अनोखी पहल की खबर सामने आई है। गोंदिया जिला परिषद शिक्षा विभाग ने स्वतंत्रता दिवस समारोह को और भी खास बनाने के लिए जिले के सभी जिला परिषद स्कूलों को विशेष निर्देश जारी किए हैं। निर्देशों के मुताबिक 15 अगस्त 2025 को ध्वजारोहण के तुरंत बाद सभी स्कूलों में राष्ट्रगान, पसायदान और संविधान की प्रस्तावना का वाचन अनिवार्य होगा। इसके अलावा सभी छात्र छात्राओं और शिक्षकों को तंबाकू जन्य पदार्थों के सेवन से दूर रहने की शपथ दिलाई जाएगी। देशभक्ति गीत गाए जाएंगे, रंगोली बनाई जाएगी और स्कूल स्तर पर परेड का आयोजन किया जाएगा। ऐसी जानकारी जिला परिषद के उपाध्यक्ष एवं शिक्षा सभापति सुरेश हर्षे ने दी है। साथ ही इन सभी गतिविधियों के फोटो और वीडियो जिला परिषद शिक्षा विभाग की आधिकारिक वेबसाइट पर अपलोड करना भी अनिवार्य होगा। गोंदिया शिक्षा विभाग की इस पहल का उद्देश्य छात्रों में देशभक्ति, अनुशासन और स्वस्थ जीवन शैली को बढ़ावा देना है। आज आपण शिक्षण विभागाच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांची सभा घेतली आणि स्पष्ट सूचना दिल्या की जे महाराष्ट्र शासनाचे आहेत किंवा इतर सूचना आहेत किंवा संख्या वाढ कशी करता येईल आणि लोक सहभाग कसा करता येईल आणि संख्या वाढ जिल्हा परिषद शाळेत करण्याकरिता लोक सहभाग असणं आवश्यक आहे। पालकांचं असणं, गावकऱ्यांचं असणं, गावकऱ्यांना कसं शाळेमध्ये आपण ध्वजारोहण करताना पाचारण करता येईल, त्यांच्या सोबत पालकांना कसं पाचारण करता येईल आणि गावामध्ये फेरी काढणं, हे सर्व आपण कसं करता येईल, कशी वाढ करता येईल यामध्ये आपला एक प्रमुख उद्देश आहे। ज्याच्यामध्ये आपलं पहिल्यांदा राष्ट्रगीत घेणं, ध्वजारोहण करणं, राष्ट्रगीत घेणं आणि राज्यगीत घेणं, पसायदान, ज्याच्यामध्ये संविधानाचं वाचन, तंबाखूमुक्त यासारखी प्रत्येक वाचन करणं, प्रतिज्ञा घेणं, हे सर्व कार्यक्रम झालं पाहिजे। आणि सरतेशेवटी आपल्याला गावामध्ये प्रभात फेरी काढण्याच्या आधी व्यायाम पण घ्यायचा आहे आणि गावामध्ये प्रभात फेरी काढायची आहे, जेणेकरून जनसामान्य माणसामध्ये जनजागृती निर्माण व्हावी जिल्हा परिषद शाळेच्या बाबत आणि पटसंख्या कशी वाढेल आणि लोकांचा सहभाग कसा वाढेल हाच हेतू आहे। त्यामध्ये दुसरं असं की 7 ते 5:30 पर्यंत मुलं राहू शकणार नाही, याकरिता 7:30 ते आपण 2:15 वाजेपर्यंत म्हणजे शाळेची जी वेळ आहे पूर्ण करून आपण 2:15 वाजेपर्यंत शाळा ठेवू आणि मुलं राहिली पाहिजे। मुलांना त्या माध्यमातून देशभक्तीवर काही शिकवता आलं पाहिजे, याकरिता आपण या वेळेमध्ये 2:15 वाजेपर्यंत आपण वेळमध्ये चेंज केलं। बंधनकारक राहणार। राज्य शासनाचे पण सूचना आहेत, परिपत्रक पण आहेत शासनाचे आणि याच्यामध्ये जिल्हा परिषदेची पण मानसिकता अशी आहे का बुवा लोक सहभागाशिवाय आपल्या शाळा टिकू शकत नाही आणि गुणवत्ता टिकू शकत नाही।